त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री आज उपस्थित आहेत। पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर प्रत्येकच वर्षी दिमाखात हा सोहळा पार पडत असतो। जय जिजाऊ जय शिवराय। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांच्या पालखीला माननीय शिंदे साहेब आशिषजी शेलार यांनी छत्रपती शिवरायांची पालखी या ठिकाणी जन्मस्थानावरून जुन्नर शहराकडे प्रस्थान करण्याकरता या ठिकाणी पालखी सुरू केली आहे। कृपया ड्रोन या ठिकाणी कोणी आवडे जन्मस्थळासमोरचा ड्रोन बाजूला घ्यावा। सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन हा जन्मस्थळाच्या ठिकाणी आणू नये। जन्मस्थळापासून ड्रोन लांब झालेत। सुरक्षा व्यवस्थेकरता ड्रोन हे कृपया कोणी या ठिकाणी जन्मस्थळाकडे आणू नये। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच काही नेते या ठिकाणी कोणी आणू नये। मानवंदना शिवरायांना आहे। या ठिकाणी मानवंदना शिवरायांना आहे। जन्मस्थानाच्या पुढे या ठिकाणी कोणी पाठ करून उभे राहू नये। मानवंदना शिवरायांना आहे। मानवंदना शिवरायांना आहे। जन्मस्थानाकडे पाठ करून कोणी उभे राहू नये ही विनंती। मोठ्या दिमाखात आज पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्सव पार मानवंदना सुरू असताना कृपया कोणी जन्मस्थानापुढे उभे राहू नये। राष्ट्रीय सलाट सलामी शश तर आता पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजयंतीचा सोहळा पार पडतोय। पारंपरिक कार्यक्रमांसोबतच आता शासकीय कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने राज्यभरातून इथे शिवभक्त शिवप्रेमी उपस्थित राहिलेत। अख्खा गड संपूर्ण गड आज फुलांच्या आरासेने सजवला गेलाय। शिवनेरी बरोबरच राज्यातल्या अनेक भागात आज शिवजयंतीचा उत्सव पार पडतोय। नुकताच काही वेळापूर्वी शिवनेरीत शिवजन्म उत्सव देखील पार पडला। याला मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिलेत। सुंदर गाणी म्हणत तसंच पाळणा हलवत आज शिवजन्म उत्सव पार पडलाय। त्यानंतर पालखीचा सोहळा देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलाय। तर आता शासकीय कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यानंतर पारंपरिक कार्यक्रमांचं देखील सादरीकरण होणार आहे।